बाप कशा स्वरूपात कुठल्या लेवलला प्रेम करतो, त्याचा प्रेम स्वीकारण्याची पद्धत काय आहे. आमेन हालेलुया. त्याचं प्रेम स्वीकारण्याची पद्धत काय आहे, त्याच्या प्रेमाला मनुष्य का होणार पडतो. आज फादर डे आहे, ठीक आहे, आमेन हालेलुया. पण त्याचं प्रेम मनुष्यामध्ये काय येत नाही. फादर डे मनुष्याच्या सोयीसाठी मनुष्याला तयार केलेला दिवस आहे. आमेन. की त्याचं प्रेम 2000 वर्षापूर्वी त्याच्या पुत्राच्या द्वारे या जगामध्ये प्रकट झालं. त्याचा एक एक शब्द, एक एक वचन, एक जर शब्द तुमच्या जीवनामध्ये जिवंत झाला तर तुमचं जीवन बदलशिवाय राहणार नाही. एक शब्द, एक वचन. आमेन हालेलुया. मग तुम्ही कुठल्या जातीच्या, धर्माचे, कुठल्या देशाचे असा, तुम्ही मनुष्य आहात आणि तुमच्यामध्ये त्याचा आत्मा राहतो. तो परमात्मा आहे. आमेन हालेलुया. तो परमात्मा आहे आणि त्याचा आत्मा तुमच्यात राहतो. तुम्ही पहिल्यांदा आलाय, तुम्ही जस्ट येत नाही किंवा येणार नाही, पुन्हा येणार नाही. आमेन हालेलुया. तो परमात्मा आहे आणि त्याचा आत्मा तुमच्यात राहतो. हा बल्ब आहे आणि या कोणीच्या प्रकल्पाला तो जॉईंट आहे. कोणीच्या प्रकल्पातला जो गोळा आहे विजेचा तयार होणारा, तो या ठिकाणी येऊ शकत नाही. पण त्याच्यातला करंट जो अंश आहे तुमच्या घरात आलेला आहे, लागतो तेवढा तो परमात्मा आहे. तो परमात्मा तुमच्या घरात कधी येणार नाही. आमेन हालेलुया. त्याची किंमत तुम्ही कशा स्वरूपात, कशा शब्दात, पैशात, सोन्यात, द्रव्यामध्ये, धनामध्ये, तेलामध्ये, तुपामध्ये, मेंढर शेरड कापून, बोकडं कापून, बैल मेंढर काही कापून तुम्ही त्याचा रक्त देऊन त्याचा प्रेम तुम्ही प्राप्त करू शकत नाही. तो पिता आहे. आमेन हालेलुया. तो पिता आहे. त्यानं सगळं जग तयार केलं त्याच्या इच्छेनं. जर त्याची इच्छा नसती तर त्याने एदन बागेमध्ये सगळं संपून टाकलं असता, शेवट केला असता. नोहाच्या काळात त्यानं शेवट केला असता. ज्या वेळेला त्याच्या पुत्राला वेदसमाज दिला त्यावेळेला त्यानं शेवट केला असता. पण त्यानं ते केलेलं नाही. का? तो परमेश्वर आहे, तो पिता आहे. त्याचा प्रेम, त्याच्या प्रेमामध्ये जा. एक पान उघडा, 2 पान उघडा, 3 पान उघडा, 4थं पान उघडा, अजून उघडा, अजून उघडा, अजून उघडा. त्याच्यामध्ये कळ की अजून काहीतरी आहे, अजून काहीतरी रहस्य, अजून काहीतरी रहस्य आहे. वरच्या लेवलला समुद्राचा फेस येतोय. जरा आतमध्ये गेलो तर मासे भेटतात, लहान लहान. त्याच्या आतमध्ये गेलो तर त्याच्यापेक्षा थोडं मोठं, त्याच्यापेक्षा आत गेलं तर मोठं मासे भेटतात, त्याच्यामध्ये शार्क, डॉल्फिन, अजून वेगवेगळ्या प्रकारचं मासे भेटतात. त्याच्यामध्ये खाली गेलं तर खनिज संपत्ती आहे, समुद्राची संपत्ती आहे. जोपर्यंत तू आतमध्ये पान उलटत नाही तोपर्यंत तुला कळत नाही की त्याच्यामध्ये काय काय दडलेलं आहे, रहस्य. आमेन हालेलुया. हिब्री ग्रंथपत्रामध्ये की त्याला रक्त, त्याला त्याच्या देहाच्या पात्याच्या आतून त्याच्या रक्ताच्या द्वारे मनुष्याला तारणाचा मार्ग मोकळा केला. त्या पित्याचा प्रेम आहे की त्याला पुत्र या जगामध्ये दिला. त्याचा एकूण एक पुत्र दिले. योहान 3:16 त्याला पुत्र दिला यासाठी की तू त्याच्यावर विश्वास ठेवशील तर तुला तारण होईल. विश्वास ठेवणार एक व्याख्या तर जगाला दिली. पित्याची एक व्याख्या जगामध्ये आली 2000 वर्षापूर्वी. काय आहे ते वचन? योहान 3:16 मध्ये लिहिलंय की देवाने जगावर एवढी प्रीती केली. जो पिता आहे त्याने जगावर एवढी प्रीती केली. जो विश्वास ठेवल, आमेन, रक्तातील बोकडाचं कोंबडीचं त्याचा नाही. आमेन हालेलुया. लिंबू टाकल, मिरची टाकल, चप्पल उलटी टाकल, त्याला नाही. मी उतारा टाकत होतो. आम्हाला पण सांगितलं कोणीतरी तुमच्या घरामध्ये बरकत येईल तर तुम्ही काय करा, एक कोंबडा कोंबडी कापा, त्याचं मटण खावा, घरातच पुरा पुरलंय गावातल्या घरात. मी तुम्हाला खरं सांगत आहे, आम्हाला येशू माहित नव्हता. आमेन. असं जगामध्ये भटकत होतं, भटकंती होती. आमेन हालेलुया. देवाचं प्रेम अलौकिक प्रेम आहे. मी नेहमी लोकांना समजून सांगत होतो, स्वार्थ सांगताना, शुभवर्तमान सांगताना मी लोकांना हर तऱ्हेचं उदाहरण देऊन लोकांना सांगायचं असतो की पित्याचं प्रेम काय आहे, पिता कशा स्वरूपात प्रेम करतो. फादर डे म्हणजे काय, तुझ्या वडिलांचं प्रेम वडिलांच्या आत्म्यामध्ये राहणं ठीक आहे. आमेन हालेलुया. पण त्या स्वर्गीय बापाला जाणून गेलं सगळ्यात मोठी गोष्ट तुझ्या जीवनातली. आमेन हालेलुया. जर तुला जिंकता आलं तर तू कसा कष्ट कर, त्याला प्रयत्न कर, सगळी ताकद लाव आणि त्या पित्याचं प्रेम प्राप्त कर. आमेन हालेलुया. त्याचा प्रेम तुझ्यात आलेलं ज्या वेळेला दिसल, ज्या वेळेला तू कुणाला तुच्छ लेखणार नाही, कुणाला वाईट बोलणार नाही, कुणाला शब्द वाईट बोलणार नाही, कुणाची निंदा करणार नाही, कुणाला लबाड बोलणार नाही, कुणाची उगाच उका पाळका काढत बसणार नाही. हालेलुया.
चर्चमध्ये अनेक लोक येत होते, अनेक लोक याचे बंधने, काही लोक आहेत त्यांना मूर्खपणा त्यांचा कधी जात नाही त्यांच्या जीवनातून. कारण त्याचा एक शब्द अनेकांच्या तारणासाठी काय करतो, अडखण बनतो. अनेक लोक, काही लोकांच्या संगतीमुळे याचे बंद झाले त्यांना की ज्यांच्या मनाला चर्चा येऊ वाटत नाही, तरी पण ते लोक सुधरत नाही, त्यांच्यामध्ये सुधारण्याची कॅपॅसिटी नाही. कारण त्यांना समजत नाही की माझ्यामुळे चूक होती, मी काहीतरी चुकीचं करत आहे, माझ्यामुळे चुकीची वर्तन होत आहे. माझ्या मनाने लोक चर्चा याचे बंद झाले, पण त्यांचं जीवन, त्याचा व्यवहार, त्याचा स्वभाव कधी बदलत नाही. आमेन, हालेलुया. देवाचं प्रेम त्यांना कळलेलं नाही. मी प्रत्येक व्यक्तीला सांगायचं, युट्यूबवर संदेश बघतील त्यावेळेला ते ऐकतील आणि ते स्वतःचा चूक स्वीकारतील. का हे त्रास, का हे वेदना? तो पिता स्वर्गातून वाट बघत आहे तारणाची, आणि मी करत आहे की माझ्यामुळे काय, मी काय आमतो, मी कुठं काय करत आहे की जसं एखादं मूल घरामध्ये संडास गेलं तर त्या सगळ्या वास येतो, त्याप्रमाणे माझं जीवन बनलेलं आहे. तरी पण मला कळत नाही की पिता माझ्यावर किती प्रेम करतो. कळत नाही ते लोकांना. आमेन, हालेलुया. मी एकदाच माझ्या जीवनामध्ये मला देवाने एकदाच स्पर्श केला आणि माझं 8 महिन्याचं जुलब थांबलं. त्यावेळेला मी म्हणाले की अशी कुठली ताकद आहे की जर मला डॉक्टर सांगत होते की तुमच्या आतड्यावर सूज झालेली आहे, तुम्ही कामावर विश्रांती घ्या. मी सकाळचं मटण, सकाळचं दुपारचं मटण खायचं, अंडी खायचं आणि संध्याकाळी मटण खायचं. दररोज ढाब्यामध्ये जाऊन उधारी असायची माझी. माझा स्वतःला प्रश्न असायचा की 5 वाजता संध्याकाळी काय येतं आणि सकाळी उठल्या मला का संडास येतं आणि मी पळत जातो. माझा स्वतःचा प्रश्न मला होता. मला जबरदस्ती एक ठिकाणी प्रार्थना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी मला प्रार्थना केली, मला आरोग्य भेटलं. त्या क्षणाला काही सेकंद प्रार्थना केली मी. त्याच्यानंतर तो एक शब्द, तो एक स्पर्श, एकच स्पर्श, तो अजून पण मला आठवतो की त्या सेवकाच्या पत्नीनं माझ्यासाठी प्रार्थना केली. किती सेकंद केली मला आज पण आठवते की मला तो झालेला स्पर्श आणि त्याच्यानंतर बदललेलं माझं जीवन साक्षीदार आहे. आज पण तुम्ही माझ्यासमोर बसलाय, हालेलुया. माझ्यासमोर बसलाय, साक्षीदार आहे तुम्ही. आमेन. मी कसा बदललो, हालेलुया. ते प्रेम माझ्यामध्ये पित्याला घातलं. आमेन, हालेलुया. ते प्रेम ज्या वेळेला तुमच्यामध्ये येईल त्यावेळेला तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. कोणी मला फादर डे पाठवला जाऊन गुलाबाचं फुल द्याल, बुके द्याल, अजून काहीतरी द्याल, किलोभर सोनं द्या, मी खुश होईल. नाही, कुणाची हिंमत पण होणार नाही माझ्यापाशी किलोभर सोनं घेऊन यायचे आणि कुणी मला पैसे घेऊन मला खुश करायचं, कुणी प्रयत्न पण करणार. का? माझा स्वभाव त्यांना माहिती आहे मला काय आवडतं. हालेलुया. पिता स्वर्गातून वाट बघत आहे की तो माझ्याकडे कधी येतो, माझ्या नियमात कधी जातो. कारण मी माझ्या पुत्राला थांबवलेला आहे. का? तुझं तारण व्हावं, तुझ्यामध्ये क्लीनपणा यावा, तुला क्लीन चिट मला द्यायचं आहे. म्हणून पिता वाट बघत आहे. पुत्राला थांबवलं की थांब, पुत्र कदाचित विनंती करा, थांब जरा, याला सुधारावं म्हणून मी वाट बघत आहे, पण सुधारण्याचं नावच नाही. हालेलुया. स्वतःचं जीवन या दिवशी तुम्ही, आजपासून तुम्ही त्या देवाला समर्पित अंतःकरण तुम्ही त्या देवाला द्या. मी काय म्हणते की तुम्ही तुच्छ लेखू नका कुणाला, कुणाच्या परिस्थिती खिल्ली कधी उडवायची नाही, कुणाची निंदा नाही करायची. का हे करायचं नाही? बघताय का शुभवर्तमान त्यातलं 18 अध्याय आणि 10 वचन आहे, सांभाळा. बघताय का शुभवर्तमान 18 अध्याय 10 वचन, सांभाळा. येशू म्हणाले सांभाळा. कुणाला सांभाळा? पोराबाळांना सांभाळा, पीक पाणी सांभाळा. कुणाला सांभाळा? सांभाळा हा शब्द कुणासाठी आहे? काय सांभाळायला सांगितलेलं आहे? बायबल. कपडे फाटतील, सांभाळ. चप्पल तुटल, कुत्र तोडून टाकल, काही सांभाळ. चोर येईल घरात, सांभाळ. नाही, सांभाळा शब्द आहे. बाकीचं बोलायच्या अगोदर पहिल्यांदा शब्द आहे सांभाळा. काय लिहिलेलं आहे? आमेन, हालेलुया. या लहानातील एकालाही तुम्ही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की आकाशात त्यांचे दूत माझ्या आकाशातील बापाची मुख निरंतर पाहतात. आमेन, हालेलुया. जो बाप आहे त्या बापाचं मुख जो आहे, आमेन, निरंतर त्याचा दूत तुमच्या इथं बसलेला आहे. आमेन. इथं जेवढे लोक बसले त्यांनी हात वरती करा. आमेन, हालेलुया. जे लोक या ठिकाणी बसले त्यांनी हात वरती करा, जे बसलेले आहेत त्यांनी हात खाली करा.
या ठिकाणी बसलेल्या लोकांनी हात वरती करा का तुमचा दूत स्वर्गामध्ये तुमच्या पित्याचं मुख निरंतर बघत आहे. आमेन. स्वर्गीय बापाचं. हालेलुया. हे फादरची गिफ्ट आहे तुम्हाला. आमेन. हालेलुया. म्हणून कधी कुणाचं माफ करू नका. आमेन. हालेलुया. कधी कुणाला तुच्छ लेखू नका, कारण ते काम सैतान तुमच्याकडून करून घेतो. आमेन. हालेलुया. हे तुम्हाला का कळत नाही? ज्या व्यक्तीला ते कळतं त्या व्यक्तीचं जीवन बदललेलं असतं. आमेन. हालेलुया. माझी नजर कुठं आहे? आमेन. हालेलुया. माझं अंतःकरण कुठं आहे? माझी नजर नेहमी चांगल्या गोष्टीवर आहे का? हालेलुया. मी नेहमी आंबे खाणार, मी नेहमी द्राक्ष खाणार, मी नेहमी अंजीर खाणार, मी नेहमी हे खाणार, मी ते खाणार, मी हे खाणार, मी ते खाणार. आमेन. हालेलुया. खाऊन खाऊन ज्या वेळेला तुझ्या पोटामध्ये गॅस तयार होतो, तो गॅस बाहेर काढायला ज्या गोष्टीकडे तू कधी बघत नाही त्या एंड्रायल त्याल तुझ्या पोटाला दिलं जातं आणि त्यानं तुझं पोट क्लीन केलं जातं. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवतो. हालेलुया. म्हणून माझं लक्ष कुठं आहे? आमेन. उदाहरणासाठी मी सांगत आहे. मार्केट मध्ये गेला हापूस घे, नारळ पाणी पे, कुल्फी खा, ते सगळं खातो. एरडेल तेल कधी बघत नाही, एरडेल कधी लक्ष देत नाही, पण त्यानं तुझं पोट क्लीन केलं जात. हालेलुया. का लक्ष नसते माझं? माझी नजर का नाही तिच्या पडत? कारण मी देवाकडे आल्यानंतर, येशूकडे आल्यानंतर फक्त इनकमिंग आउट गोईंग मी कधी केलंच नाही. माझ्याकडे इनकमिंग, माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे, माझं असं माझं तसं. आमेन. हालेलुया. देव देणार आहे, देव करणार आहे, त्यासाठी येशूला ह्या जगात पाठवलेलं आहे. पित्याचं प्रेमच आहे की मी तुम्हाला आशीर्वादित करावं. पित्याची इच्छाच आहे की मी तुम्हाला आशीर्वादित करावं. हालेलुया. आज जे काय जगामध्ये आक्रोश बघत आहे तुम्ही, आज भारतामध्ये जो आक्रोश बघत आहे, ट्रेन चालल्या जात आहेत, काय काय केलं जात आहे, काय काय होत आहे, रस्त्यावर लोक उतरले. आमेन. हालेलुया. अर्थव्यवस्थेची खराब होत चाललेली आहे. भारताची नाही तर जगाची होत चाललेली आहे. आणि जगामध्ये सगळा आक्रोश बघायला भेटत आहे. लोक रस्त्यावर आहेत. अनेक ठिकाणी लोकांच्या नोकऱ्या गेलेत. आमेन. बिझनेस ठप्प झाले. सगळं जग आज कर्जामध्ये आहे. ज्यावेळेला जग कर्जामध्ये गेलेलं आहे त्यावेळेस तुम्ही आठवण करा, तुम्ही स्मरण करा की तो येणार आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करा. मी सांगितलं की तुम्ही देशासाठी प्रार्थना करा. तुम्ही देशासाठी प्रार्थना करा. तुमच्या देशाचे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानासाठी प्रार्थना करा. जे मंत्री आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांची तब्येत चांगली राहावं, त्यांची मुलं बाळ चांगले राहू दे म्हणून. हालेलुया. जे काय होत चाललेलं आहे याला जबाबदार ते नाही. आमेन. हालेलुया. तर देवाने सांगितलेला शब्द त्याचं वचन खरं होत चाललेलं आहे. आमेन. हालेलुया. जे तारण आहे त्या तारण पहिल्यांदा मी प्राप्त केलं पाहिजे. पित्याची इच्छा आहे. पित्याची इच्छा आहे की कुणीही कुणाला तुच्छ लेखू नका. या लहानातील एकालाही तुम्ही तुच्छ लेखू नका. का? कारण त्यांचा बाप जो त्याचा जो दूत आहे माझ्या पित्याचं मुख निरंतर बघत आहे. पित्याचं प्रेम काय कशा स्वरूपात आहे? त्यानं प्रेम केलं, त्याने प्रेम जगाला दिलं. प्रेमाची व्याख्या काय आहे सांगितली समजून. हालेलुया. त्याने एक मार्ग तयार केला संपूर्ण मानव जातीसाठी. आज जी मुलं वडिलांच्या आज्ञा मानत नाही, ज्या मुली वडिलांच्या आज्ञा मानत नाही, आई वडिलांना तुच्छ लेखतात. आमेन. हालेलुया. त्यांना इज्जत देत नाही, त्याला किंमत देत नाही. प्रत्येक नात्याची वितुष्टता त्या सैतानाकडून. सैतान आज आक्रमकपणे जगामध्ये लोकांच्यावर हल्ला करत आहे. हल्ला करत आहे लोकांच्यावर. लोकांना त्याचं जीवन काय समजून देत नाही. हालेलुया. त्याच्या जीवनाचा खरा अध्याय काय आहे, खरी सुरुवात काय आहे, की त्याचा जीवनाचा उद्देश काय आहे. जीवनाचा उद्देश आहे की पित्याच्या घरामध्ये अनंत कालासाठी जावं. त्या पित्याचं प्रेम तुमच्या जीवनामध्ये इथं जिवंत आहे तोपर्यंत. आमेन. हालेलुया.
आज ही खुर्ची आहे, या खुर्चीवर मी कायमचा बसू शकत नाही, या खुर्चीवर अजून कोणीतरी येऊन बसणार. आमेन, हालेलुया. ही खुर्ची जरी आज माझ्यासाठी तयार झालेली आहे, तरी याच्यावर कोणीतरी येऊन बसणार आहे. मी नसणार, माझे कपडे नसणार, माझे अस्तित्व नसणार. आमेन. पण या जगामध्ये माझ्या पित्याचं प्रेम अनंत कालापर्यंत असणार, जोपर्यंत या पृथ्वीचा शेवट होत नाही तोपर्यंत. आमेन, हालेलुया. त्यानंतर कालाचं प्रेम तो द्यायला ह्या जगात आला. तो म्हणाला की पश्चाताप करा, तुम्ही तुमचं जीवन देवाच्या हातात द्या. जे काही ज्या गोष्टीचं तुम्ही रक्षण करता त्यापेक्षा जास्त तुमच्या अंतःकरणाचं रक्षण करा, कारण त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. हालेलुया. दावीद म्हणतो स्तोत्रामध्ये, स्तोत्रसंहिता 51. आमेन, हालेलुया. स्तोत्रसंहिता 51. प्रभूला धन्यवाद. स्तोत्रसंहिता 51. देवाला धन्यवाद. कारण यज्ञाची आवड, स्तोत्रसंहिता 51:16. कारण यज्ञाची आवड तू धरत नाहीस, धरली असती तर मी तो तुला दिला असता. होमार्पणाने तुला संतोष होत नाही. देवाची यज्ञ म्हणजे फुटलेला आत्मा आणि फुटलेले आणि पश्चातापी हृदय. हे देवा तू तुच्छ मानणार नाही. आमेन, हालेलुया. फुटलेले हृदय आणि फुटलेला आत्मा हे देवा तुला आवडत आणि ते तू कधी तुच्छ मानत नाही. आमेन, हालेलुया. प्रत्येक शब्दामध्ये बायबलमध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आहे आत्मा आत्मा आत्मा. आमेन, हालेलुया. का आत्मा आहे? आत्मा तो आहे जो परमात्मा आहे, त्याचा अंश म्हणजे तो आत्मा आहे जो तुझ्या आणि माझ्यामध्ये राहतो, तुझ्या माझ्या मुलाबाळांच्या मध्ये राहतो. जगातला जो प्रत्येक व्यक्ती आहे, त्याला शरीर आहे, त्याच्यामध्ये आत्मा राहतो. आमेन, हालेलुया. त्या आत्मिक प्रेम जे आहे, आमेन, हालेलुया, त्या ख्रिस्ताचं प्रेम जे आहे, त्या वजासमोर झळकतं. त्याचं प्रेम माझ्यामध्ये आलं पाहिजे. जो आत्मा का वाट बघत आहे, माझ्या हृदयात ओझं का येत नाही, माझं हृदय एवढं निष्ठुर का आहे की देवाविषयी माझ्या हृदयात ओझं येत नाही. एखाद्याच्या लग्नाला जायचं असं त्यावेळेला व्यक्तीला सांगते की आज लग्न आहे, किती वाजता आहे, अमुक टायमाला आहे, 12 लग्न आहे. आम्ही मला किती वाजता यायला? 12:10 मी बरोबर पोहोचत नाही. तो व्यक्ती तारीख फिक्स झाली असेल त्यावेळेला आदल्या दिवशी 2 दिवस अगोदर लग्नाला जायची तयारी करतो. अगोदर तयारी करतो लग्नाला जायची. आणि ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी पटकशी जे काय जनावरांचं काय घरात सगळं काय काम आवरल आणि दारा वगैरे काढून अगोदर सांगेल की दारा जनावर तुम्ही आज करा. ज्याचं काय असेल धंदा, जे दुकान असेल ते बंद ठेवतील. पण ते सांगेल आरोग्य मी गजरा घेऊन तुला आपल्याला लग्नाला जायचं. आणि ते लोक 1 तास 1.5 तास अगोदर लग्नाला पोहोचतात. एक व्यक्ती प्रवास करत आहे, तो प्रवासात निघाला आणि प्रवासाला जात असताना तिची बॅग वगैरे सगळी भरली आणि तो रेल्वेच्या स्टेशनला गेला आणि रेल्वे स्टेशनला गेला. त्याच्या रेल्वे 1:30ला निघणार आहे. बरोबर 1:30 टायमिंग आहे आणि 5 मिनिटं राहिलेत आणि तो व्यक्ती गेला आणि म्हणाला की मी 2 वडापाव माझ्यासाठी घेऊन येतो. अजून 5 मिनिटं वेळ आहे रेल्वे याला. जाईल का? तो व्यक्ती कधीही जाणार नाही. कधी व्यक्ती जाणार नाही. आमेन, हालेलुया. तो व्यक्ती जाणार नाही. तो व्यक्ती त्या ठिकाणी थांबल. म्हणून आता 5 मिनिटं, 1 मिनिट झालं, आता 2 मिनिटं झालं आणि तो 1 मिनिट 2 मिनिटं जसे होईल त्याचा कान, त्याचा आत्मा नाही तर त्याचं कान त्या आवाजाकडे लागतील, त्याचं डोळं त्या दिशेकडे लागतील आणि तो वाट बघल आवाज आला का आणि त्या ट्रेन मध्ये जाऊन बसल. आमेन, हालेलुया. सैतान लोकांना मूर्ख बनवतो. सैतान लोकांना मूर्खात काढतो. नोहाच्या काळामध्ये पण पिता आवाज देत होता, नोहा तारू बांध, लोकांना सांग पाऊस येणार आहे. त्याच्या शब्दाकडे कानाडोळा केला. त्याच्या शब्दाकडे कानाडोळा केला. तो प्रेम एवढं प्रेम करत होता की तो लोकांना सांगत होता पाऊस येणार आहे. त्याचा संदेश त्याच्याद्वारे सांगत होता पाऊस येणार आहे, पाऊस येणार आहे, पाऊस येणार आहे, पाऊस येणार आहे. जग पाण्याखाली घासलंय, पृथ्वी पाण्याखाली
लोक त्याला हसत होते, लोक त्याची खिल्ली उडवत होते. आणि पाऊस आला, त्याचा शब्द होता, पृथ्वी पाण्याखाली घालणारे मला बीट आहे या पापाचा. मनुष्याला तयार केलं त्याचं प्रेम आहे. आमेन, हालेलुया. मनुष्याला तयार करणं, स्त्रीला तयार करणं देवाचं प्रेम आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही जा आणि आरशात घरी जाऊन बघा, तुम्ही देवाचं प्रेम आहे. आमेन, हालेलुया. देवाची व्याख्या, देवाची प्रीती आहे तुम्ही, देवाची रास आहे, देवाची प्रॉपर्टी तुम्ही आहे. आमेन, हालेलुया. ती सैतानाच्या ताब्यात देऊ नका. तो आला आणि त्याने घोळ घातला देवाच्या प्रॉपर्टी मध्ये. आमेन. आणि तुमच्यातलं प्रेम काढून टाकायसाठी देवाविषयीच, देवाच्या आणि तुमच्या प्रेमाच्या मध्ये तो खल केला त्याने. आमेन, हालेलुया. म्हणून आज पण अनेक लोक चर्च मध्ये येतात, आज पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आरोग्य, शांती, हालेलुया. त्याचा पलीकडे आहे अनंत काळाचं जीवन. आमेन, हालेलुया. ते वधस्तंभावरून आवाज देत आहे. चितळे उडे कोड़ों से, बाल सजे कांटों से, दाढ़ी नुची हाथों से, आजा तू क्यों दूर खड़ा. आमेन, हालेलुया. त्या वधस्तंभावर आज पण त्याचा प्रेम आवाज देत आहे, त्या पित्याचा आवाज देत आहे ते प्रेम. आमेन, हालेलुया. त्याने सांगितलं पाप करू नका. त्यांनी पाप केलं नाही, मला वैताग आला, मी तुम्हाला तयार करून. आज त्या पित्याचं प्रेम ते दर्शवत आहे की अनेक गोष्टीला सरकारनं मान्यता दिलेली आहे, अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या राहिलेल्या होत्या त्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. त्याचा प्रेम त्या वधस्तंभावर तरी पण कमी होत नाही. ते प्रेम आज पण मनुष्यासाठी दिलेलं आहे. प्रकटण्याच्या पुस्तकात दिलेलं आहे, सांगितलेलं भविष्यवाणी झालंय की भविष्यात त्याला सांगितलं की तू योहानला सांगितले की तू लिहून ठेव. जरी संकट असेल जगामध्ये, जरी काही पण असेल, अनर्थ असेल, अनर्थाचे दिवस असतील, तरी पण तेल आणि द्राक्ष रस कधी कमी होणार नाही. तेल आहे देवाचा अभिषेक, द्राक्ष आहे मंडळीची एकत्रित येणं, प्रभू पोषणाचा बीज. आमेन, हालेलुया. त्याच्यामध्ये कधी कमी होणार नाही. अनेक वेळा मी सांगत असतो लोकांना, तुम्ही समजदारीने देवाचं वचन ऐका, समजदारीने देवाचं वचन ऐका. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, कारण ते अनंत काळाचं वचन आहे. आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, पण त्याचं वचन, त्याचा शब्द कधी नाहीसा होणार नाही. हे स्वतः येशूने सांगितलं. तुमच्या अंतःकरणात घाबरापर्यंत निघून जाऊ दे की मला कुणीतरी काहीतरी म्हणाल आणि मी चर्च करायचं बंद होईल, मी थोडून जाणार नाही. आमेन, हालेलुया. मला कुणीतरी काय म्हणाल, मला त्याची फिकीर नाही. मला तारणारा परमेश्वर भेटलेला आहे. आमेन, हालेलुया. परमेश्वराचं प्रेम ज्या वेळेला मनुष्याच्या जीवनात येतं, परमेश्वराचं प्रेम ज्या वेळेला मनुष्याच्या जीवनात येतं, परमेश्वराचं प्रेम ज्या वेळेला मनुष्य प्राप्त करतो, त्यावेळेला त्याचं जीवन आणि चरित्र बदलतं. आमेन, हालेलुया. त्याला पश्चाताप होतो. ते काट्यासारखं लसतं की माझ्याकडून चूक झाली. हे देवाचं प्रेम आहे. जो म्हणतो की माझ्याकडून चूक झाली, त्याच्यामध्ये देवाचं प्रेम आलेलं आहे. आमेन, हालेलुया. जर कोणी म्हणत नाही की माझ्यामध्ये चूक झालेलीच नाही, देवाचं प्रेम त्याला कळलेलं नाही. जो पाप माझ्यामध्ये पाप नाही असं जो म्हणत आहे, तो देवाच्या पाप करतो, देवाला फसवतो. हालेलुया. मी अनेक लोकांचं जीवन बघितलेलं आहे, चांगलं बदललेलं जीवन बदललेलं आणि बरबाद झालेलं पण बघितलेलं आहे. मी लोकांना सांगत असतो नेहमी की ज्या वेळेला त्याच्या समस्येसाठी लोक प्रार्थना करतात, मी सांगत असतो तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया. माझा बाप जगात मध्ये आहे, त्याने माझ्यासाठी रियासत ठेवलेली आहे की ही जमीन
त्यांच्यासाठी रेसा ठेवली त्यांच्या वडिलांनी, आणि त्यांच्यासाठी त्यांच्या वडिलांनी, आणि त्यांच्यासाठी त्यांच्या वडिलांनी ठेवली. ही जमीन राखून ठेवली. आणि आज या जमिनीमध्ये देवाच्या आपण सर्वजण आराधना करत आहे. आमेन. हालेलुया. तर स्वर्गीय बाप आहे, त्याला बाप बनवले, त्याच्यामध्ये ज्या वेळेला बाप बनवले त्याच्या अगोदर ही जमीन, ही पृथ्वी नव्हती. आमेन. हालेलुया. तिला आकार नव्हता, ती आकार विरहित होती, आणि देवाने तिला आकार दिला. ती पाण्याच्या आतमध्ये सगळी होती, पाणी त्याच्यावर फिरत होतं, देवाचा आत्मा त्याच्यावर तळपत होता, देवाचा आत्मा त्याच्यावर तळपत होता. आणि देवाने बोला की जमीन डायरेक्ट त्याच्यामधून जमीन, हे डोंगर, दर्या, हे समुद्र सगळे तयार झाला. आम्ही हालेलुया. हे हिमालय पर्वत सगळे त्याच्यामधून तयार झाले, त्या पाण्यातून जमीन वर आली. हालेलुया. ज्याला तयार केलं त्याला घमेंड नाही, ज्याच्या नावावर आहे तो बाण्या मारतो. मला अमुक एवढे आहे, मला अमुक तेवढं आहे, मला अमुक आहे, आम्हाला तमक आहे आमचं. काही लोक त्याची नसताना दुसऱ्याची घेतात आणि त्यावर खोटे कागदपत्र दस्तावेज तयार करतात आणि ती पळकवतात. मूर्खपणाचं लक्षण आहे. ह्यो बोलला मी जाताना येताना काही घेऊन आला नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, तू दिलंस, तू घेतलं, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. का माझा आत्मा साक्ष देत नाही? का माझा आत्मा साक्ष देत नाही की मी त्या परमेश्वरला निरंतर धन्यवाद द्यावा की त्याच्याकडे मला राहायला जायचं आहे कायमच अनंत कालामध्ये. आमेन. हालेलुया. त्याच्या जवळ मला राहायला जायचंय. का माझा आत्मा मला साक्ष देत नाही? का माझ्या आत्म्याला ओढ लागत नाही? का का हा प्रश्न मला पडला पाहिजे. मला स्वतःला प्रश्न पडला पाहिजे की का का असं माझ्या बाबतीत. आमेन. मी सगळ्या गोष्टीमध्ये चांगला, मी सगळ्या गोष्टी चांगल्या करतो, सगळ्या गोष्टीमध्ये माझा अग्रेसर हात असतो, पण देवाच्या कार्यामध्ये माझा हात कमी असतो. देवाचं काम म्हणलं की मी शेवटला करतो. देवाचं काम म्हणलं तर परत करू, नंतर करू, उद्या करू, परवा करू, होईल की परत, काय अजून काय आहे की टाइम मस्त, अजून वेळ आहे. मी लोकांना बाप्तिस्मा घ्यायला म्हणतो की तुम्हाला या आठवड्यात देतो, मी तुम्हाला या आठवड्यात देतो, या आठवड्यात देतो. मी बाप्तिस्मा लोकांचा लाभत जातो. का? मला जोपर्यंत धृतात होत नाही तोपर्यंत मी आजपर्यंत कुणाला बाप्तिस्मा दिलेला नाही. आमेन. हालेलुया. लोक म्हणतात आम्हाला बाप्तिस्मा द्या, लोक म्हणतात आम्हाला बाप्तिस्मा द्या. माझी इच्छा होत नाही, माझा आत्मा मला साक्ष देत नाही. हालेलुया. अनेक लोकांनी बाप्तिस्मा घेतला, देवाच्या नावाची खिल्ली उडवली, पाप त्यांनी केलं, माझ्याकडून काही घडलं नाही. आमेन. हालेलुया. मी त्यांना देवाचं वचन सांगितलं, तुम्हाला तुम्ही जे काही करायचं ते करा. आमेन. हालेलुया. देवाचं वचन तुम्हाला मी सांगितलं आणि त्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही बाप्तिस्मा घेतला, करार केला. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात मी बाप्तिस्मा घेताय, मरेपर्यंत विश्वास राहील. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा, मरेपर्यंत विश्वास राहील, मरेपर्यंत विश्वास राहील. आमेन. हालेलुया. शपथ नाही घेतली, देवासोबत करार केला. आमेन. हालेलुया. सैतान जो आहे एदन भाग्यापासून आतापर्यंत मनुष्याचा पाठलाग करत आहे, आणि देवाचं प्रेम, पित्याचं प्रेम काय आहे तेच मनुष्याला आजपर्यंत सैतान कळू देत नाही. परमेश्वर मनुष्यातला पाप मोजत नाही, जरी तुझ्यात असलं तरी. याचा अर्थ असा नाही की जा आणि परत पाप कर. हालेलुया. त्या स्त्रीला येशू म्हणाले, योहान 8 मध्ये ज्या वेळेला तिला पकडून आणून टाकण्यात आलं त्यावेळेला ती स्त्रीला येशू म्हणाले की परत पाप करू नको. आमेन. हालेलुया. दुसरी जी स्त्री होती ती स्त्री जवळ आली, त्यानं तिच्या पायाचं चुंबन घेतलं, तिच्या डोळ्याच्या अश्रूंनी काय केलं, तिचे पाय धुतले आणि डोक्याच्या केसानं तिचे पाय पुसले. जे बसलेले यहुदी लोक, ते सगळे धर्माचे पुजारी होते, सगळेच उठून म्हणाले की याला समजत नाही का हा जर देवाचा पुत्र आहे, स्वतःला म्हणतो हा जर देव आहे, स्वतःला देवा समान सिद्ध करतो. हो, याच्यापासून अनेक चमत्कार होत आहेत. ज्याला कळत नाही की ही स्त्री जी आहे
ही जी स्त्री आहे या स्त्रीमध्ये पाप आहे, ही व्यभिचारी पाप आहे, एक वेश्या आहे. याला समजत नाही का? रहस्य आहे की ती स्त्री येशूंच्या पायावर डोळ्यातलं पाणी पाडत होती आणि डोळ्यातल्या पाणी पडून येशूचं पाय त्या स्त्रीने धुतलं आणि तिच्या केसाला ते पुसलं. रहस्य आहे, लोकांना नाही समजलं. आमेन. पाप देवाच्या पायाजवळ पडलेला आहे. आमेन. हालेलुया. पापाचा शेवट आमेन सैतान कोणाला तुझ्या पायात का पडलं? कारण सैतानाला पायाखाली तोडवलेला आहे. आमेन. हालेलुया. सैतानाला पायाखाली तोडवलेला आहे. आमेन. हालेलुया. फुटलेला आत्मा, फुटलेला हृदय देवाला आवडतं. आमेन. हालेलुया. त्या फुटलेल्या हृदयाने आली आणि तिला काय भेटलं? पित्याचं प्रेम. पित्याचं प्रेम तिला भेटलं. पिता कशा स्वरूपात प्रेम करतो? तिच्या अंतःकरणामध्ये कधी विचार आला असेल का? तिने कधी विचार केला असेल का की माझ्यावर एवढं कुणीतरी प्रेम करणाऱ्या या जगामध्ये आहे. आमेन. हालेलुया. आणि ती माझी वाट बघत आहे. कधी कुणी विचार नाही केला? जे आज तुम्ही इथे बसलाय, संख्येने येता इथं प्रार्थनेला आले तुम्ही. आमेन. हालेलुया. तुम्ही येता, देवाचं वचन ऐकता, तुम्हाला आरोग्य भेटतं, तुम्हाला शांती भेटते, तुमचे चिन्ह चमत्कार होतात. तुम्ही कधी विचार केला होता का की एवढं प्रेम माझ्यावर कधी कुणी केलं नव्हतं, एवढं प्रेम माझ्यावर कुणीतरी करणार आहे आणि ते करत होतं आणि ते अजूनपर्यंत करत राहणार, कायमचं करणार. त्याची मी पाठ कधी बघितली नाही, त्याला धोकून बघितलं नाही आणि तुम्हाला आज सापडलेला आहे. तो माझा स्वर्गीय पाप आहे. आमेन. हालेलुया. येशू म्हणाले तुम्ही मला कधी विचारलं पण नाही, मी इथं आलो किती वेळ मला विचारलं नाही तुम्ही. पण ही आपला स्त्री तिने काय केलं? तिच्या डोळ्यातल्या अश्रूंनी माझं पाय धुतलं आणि डोक्याच्या केसाने पुसलं. जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत हिची आठवण केली जाईल. तिची आठवण कराल तुम्ही. हे जग तोपर्यंत आठवण करेल तिची, जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत. आमेन. हालेलुया. का होत नाही माझ्याकडून? माझा आत्मा एवढा निष्ठुर, माझा आत्मा एवढा कडक का झालाय? फादर डे साजरा करण्यामध्ये कुणाला बुके देणं नाही, कुणाला शाल देणं नाही. फादर डे म्हणजे तुम्ही स्वतः जाणून घ्या की माझ्यामध्ये पित्याचं प्रेम आलंय का. आमेन. हालेलुया. जसं पित्यानं सांगितलं तसं मी दुसरा प्रेम करतोय का? मी पित्याच्या आज्ञा पाळतोय का? येशू म्हणाले, पुत्र म्हणाला, हे पिता तू माझा त्याग का केलास? का त्याग केलास माझा? काय प्रेम असेल पित्याचं, कशा शब्दात. आमेन. हालेलुया. देवाचं दैवी प्रेम जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही प्रार्थना करा, त्याच्या जवळ बसा, त्या सैतानाला बांधा पहिल्यांदा. आमेन. हालेलुया. त्याला पहिल्यांदा बांधा, सैतानाला पहिल्यांदा बांधा. पहिल्यांदा त्याला बांधायला शिका. या ठिकाणी तुम्ही प्रार्थनेला येता, कुणाच्या नावात प्रार्थना केली जाते? येशूच्या नावात प्रार्थना केली जाते. हालेलुया. आज तुम्ही या ठिकाणी आले प्रार्थना कुणाच्या नावात? येशूच्या नावात आले. आमेन. हालेलुया. आज तुमचं घरातून पाऊल जे पडलं इकडे या कुणाच्या नावात? येशूची ओढ आहे. हालेलुया. देवाचा कारभार देवाला करू द्या, त्याला पेरू द्या. आमेन. हालेलुया. जे काढायचं ते काढ, पण पेर. जे तुला काढायचं ते काढ, पण पेर. तो आक्रोश करत होता, तो रडत होता, त्याच्या मुलाला सांगत होता, सोडून जाऊ नको मला सोडून जाऊ नको. खुर्शीवर तुम्हाला सोडा देईल, मला सोडून जाऊ नको, मला नको सोडून जाऊ. पुत्र ऐकत नव्हता, तो हट्टी होता. का? त्याला दुसऱ्याच ऐकलेलं होतं. कुणीतरी त्याच्या मित्राने सांगितलं त्याला, अरे आपण घे बापापासून ठीक आहे, असं तुझं घे, आपण त्या ठिकाणी जाऊ आणि मोठा बिझनेस करू.
बाप ओरडून सांगत होता, बाप त्याला सांगत होता कळवाने जाऊ नको, का असं करतो, असं का करतो उधळा मुलगा, आमेन हालेलुया, असं का करतो तू, माझा ऐक जरा, नको जाऊ. मुलगा गेला. त्याच्या मित्राचा ऐकून मित्र त्याचे जे होते ते सोबत तिथे गेले, का त्याच्यापाशी प्रॉपर्टी होते. आमेन हालेलुया. त्याच्यापाशी जी प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी घेऊन तो निघून गेला. कुणाचं ऐकून? दुसऱ्याचं ऐकून. आमेन हालेलुया. बापाचं हृदय ओळखायला, आमेन हालेलुया, बापाचं हृदय ओळखायला काय पाहिजे? एक मोकळं आणि स्वच्छ अंतःकरण पाहिजे. मोकळं स्वच्छ अंतःकरण पाहिजे. तुटलेलं हृदय पाहिजे. त्याला किंमत पाहिजे, त्याला ओळख पाहिजे की माझा बाप माझ्यासाठी काय करत आहे. हालेलुया. लोक त्याबद्दल समोर टांगलेले सोडून की अरे ह्याला टांगलेला तो देव, तो पण देव आहे का? लोकांना ज्यावेळेला शुभ सांगायला लोक जातात त्यावेळेला लोक म्हणतात अरे त्याला टांगलेला तो, खेळ मारलेला तो पण देव आहे का? अरे तोच निर्माता आहे. आमेन हालेलुया. तोच निर्माता आहे. त्यानं या जगाला प्रेम काय आहे ते शिकवलं. पित्याचं प्रेम काय आहे ते शिकवलं. पित्याचा मार्ग काय शिकवलं. योहान 14:1 तो म्हणाला तुमचा अंतःकरण घाबरू देऊ नका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि देवावर पण विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचा अंतःकरण घाबरू देऊ नका आणि देवावर विश्वास ठेवा. जो काय हा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये ज्यावेळेला ख्रिस्तावर विश्वास ठेवायची वेळ येते त्यावेळेला तुमचं अंतःकरण घाबरू देऊ नका. कारण तुम्ही त्यावेळेला काही लिहून देत नाही, चिठ्ठीवर एका कागदावर कुठला अमाऊंट देत नाही किंवा तुमच्याकडून लिहून घेतलं जात नाही केवढी रक्कम तू दे. तू या ठिकाणी तुझं दस्तावेज घेऊन ये, तुझं आधार कार्ड घेऊन ये, तुझं पॅन कार्ड रेशन कार्ड घेऊन ये. चर्च मध्ये येताना काही मागितलं जात नाही, काही दिलं जात नाही, काही घेतलं जात नाही. देवाला कागदपत्राची गरज नाही, देवाला तारणाची गरज आहे. देव तारण मागतो त्या वज्रस्थानाच्या पुत्राच्या द्वारे तारणाचा रस्ता. हालेलुया. बापाचं मुक्ती परमेश्वराचा पित्याचं प्रेम आहे. पिता म्हणाला की जाऊ नको, तर बाप ओरडत होता जाऊ नको म्हणून. खूप वेळाने ज्यावेळेस संपत्ती संपले त्यावेळेस त्याचे मित्र होते निघून गेले. वेळ फार भयानक किती मनुष्याच्या जीवनामध्ये सुरुवात होती. फक्त म्हणतो की अजून मी तंदुरुस्त आहे, मला काही होणार नाही. अजून तंदुरुस्त आहे, मला काही होणार नाही. मी अजून तंदुरुस्त आहे, मला काही होणार नाही. योबाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेला ज्यावेळेला सैतानाने ताब्यात घेतला त्यावेळेला सैतानाने काय केलं, त्याची सात मुलगा आणि 3 मुले 10 मुलं त्याची प्रॉपर्टी एका दिवसात संपूर्ण टाकली. काही शिल्लक ठेवलं नाही, मागं काही शिल्लक ठेवलं नाही, सगळं संपून टाकलं. तरी पण सैतान देवाच्या जवळ गेला आणि त्याला दोष लावला. त्याला देवाला पण दोष लावला, देवाला दोष लावण्याचा प्रयत्न केला. देवाला तो म्हणाला उगाच तो तुला धन्यवाद देतोय का एवढं सगळं होऊन, कारण तू त्याचं शरीर चांगलं ठेवलेलं आहे. तू त्याचं शरीर चांगलं ठेवलेस म्हणून तो तुला धन्यवाद देत आहे. देवी म्हणाला जा, मी तुला त्याला तुझ्या हातात देत आहे, तुला जे काय हवं ते तू कर. पण त्याच्या जीवाला खबरदार, त्याच्या जीवाला काही करायचं नाही. त्याच्या जीवाला काय करायचं नाही, खबरदार. ते आहे पित्याचं प्रेम. आमेन. ते आहे पित्याचा प्रेम की तो तुमच्या जीवाचा नाश न होऊ द्यावा म्हणून सैतानाला म्हणतोय खबरदार, माझी संतान आहे, तू त्याचा शेवट करू शकत नाही, कारण माझा आत्मा त्याच्यामध्ये आहे. आमेन हालेलुया. माझा आत्मा त्यात आहे, माझा आत्मा त्यात अडकलेला आहे, माझं जीवन घातलं त्यात अडकलं. मी स्वतः माझ्या हाताने त्याला तयार केलेला आहे. मी आईच्या उदरामध्ये त्याला आकार दिलेला आहे.
आणि तो आईच्या उदरामध्ये येण्यापूर्वी माझ्याजवळ त्या इरम्याचा पहिला ते 5 वचन. आमेन हालेलुया.